राजधानी ठाणे न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। घरफोडी व चोरी करणारे टोळीकडून सोन्याचे दागिने 43 मोबाईलसह एकूण रक्कम 8,83,100 किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा घटक 1 ठाणेची उत्कृष्ट कामगिरी। आतापर्यंतच्या तपासात अटक आरोपी यांच्याकडून 15 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, 43 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कूटर, घरफोडी करण्यासाठी वापरायचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 8,83,100 किमतीचे ऐवज जप्त करण्यात आले आहेत। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट हे करीत आहेत। आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। नमूद कारवाई श्री आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर, श्री ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त ठाणे शहर, डॉक्टर श्री पंजाबराव उगळे, अप्पर पोलीस आयुक्त, श्री शिवराज पाटील, पोलीस उपआयुक्त, गुन्हे ठाणे श्री निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट, पोलीस हवालदार दीपक जाधव, नंदकुमार पाटील, अविनाश पाटील, प्रशांत निकुम, सुनील माने, शब्बीर फरास, बाळू मुकणे, उज्ज्वला सावंत, तेजश्री शेळके, सागर सुरळकर, विजय यादव सर्व नेमणूक गुन्हे शाखा घटक 1 ठाणे यांच्या पथकाने केली आहे। गुन्हे शाखा घटक 1 यांना इन्फॉर्मेशन होती। त्याच्यामध्ये सिनियर पीआय दिलीप पाटील साहेब आणि त्यांची पूर्ण टीम, एसीपी डिटेक्शन 1 निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीवरती वर्कआउट करत असताना यांना शिवडायगर पोलीस स्टेशनचा जो गुन्हा आहे याच्यामधील एक आरोपी त्याच्यामध्ये अरेस्ट करण्यात आला आणि त्याच्याबरोबर ज्यावेळेस इंट्रोगेट केलं तर याच्याबरोबर 3 आरोपी एकूण या घरफोड्या करत असताना आपल्याला आढळून आले। तिन्हीच्या तिन्ही अरेस्ट केले। त्यावेळेस आपल्याला ठाणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे तसेच मुंबईचे काही गुन्हे यामध्ये ओपन झालेले आहेत। त्याच्यामध्ये एकूण 43 मोबाईल याच्यामध्ये घरफोडीमध्ये जे चोरलेले होते ते 43 मोबाईल आपण हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि 15 ग्रॅम वजनाचे दागिने यामध्ये हस्तगत करण्यात आलेले आहेत। एकूण असं 8,83,000 रुपयाचा मुद्देमाल यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे। याच्यापूर्वी या आरोपींच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत। जवळजवळ 8 गुन्हे या आरोपींच्या विरुद्ध दाखल आहेत। ठाणे आयुक्तालयातच या वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत। आणखीनही काही याच्यामध्ये गुन्हे आणखीन ओपन होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये हे सुरुवातीला 3 आरोपी आपण जे अरेस्ट केले, हे 3 आरोपी अख्तर हुसेन खान, मोहम्मद शमशुद्दीन, मोहम्मद नौशाद अन्सारी असे 3 आरोपी आपण पहिला अरेस्ट करण्यात आलेले होते। त्याच्यानंतर एक मोहम्मद सरफराज रहमान अली खान उर्फ बब्बू हा याच्यामध्ये आरोपी जो अरेस्ट केलेला आहे हा याच्यामध्ये रिसिव्हरचं काम करायचा। याच्यामध्ये हे जे काही मोबाईल असतील, हे काही दागिने आहेत हे त्याच्याकडे तो रिसिव्ह करून त्याची विल्हेवाट लावायचा। हे एकूण 4 आरोपी आपण याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत। आणखीनही काही गुन्हे याच्यामध्ये ओपन होण्याची शक्यता आहे। तर अतिशय चांगली कामगिरी युनिट 1 गुन्हे शाखा यांनी केलेली आहे आणि याच्यामध्ये जे काही पुढं आणखीन आरोपी अरेस्ट होतील किंवा गुन्हे निष्पन्न होतील ते आपल्याला त्यानुसार इन्फॉर्मेशन देण्यात। आरोपीचा काय बॅकग्राऊंड आहे? याच्या अगोदर या आरोपी जे आहेत यांच्याकडे पहिले पण काही घरफोडीचे गुन्हे यांच्यावरती दाखल आहेत। तर हे सराईत गुन्हेगारच आहेत, त्यांच्याविरुद्ध पहिलेही गुन्हे दाखल आहेत आणि आणखीनही काही गुन्हे ओपन होण्याची शक्यता आहे। त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त एकच एवढंच आहे की दुसऱ्या बीजे नाही, याच्यामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेले आरोपी एवढे आहेत। हे 3 चोरी घरफोडी करणारे आणि एक रिसिव्हर असे 4 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत। बाकीची आता याच्यामध्ये कोण इन्वॉल्व आहे का तपास चालू है। हम पहले भी देखते हैं जो मोबाइल चुराते हैं वो कम कीमत में अगर किसी को जो ज़रूरतमंद है उसको अगर 15,000 का मोबाइल या 20,000 का मोबाइल 5,000 में अगर मिलता है तो ये लेते हैं लोग।
तो ऐसे हिसाब से और हमें इधर मिला उधर मिला करके ये लोगों को गलत बता के उनको बेचते थे। तो ऐसा इनका मॉडल था। और ये जो मोबाइल अभी बरामद हुए, कुछ मोबाइल इनके पास से ही हमने बरामद किए हैं और कुछ रिसीवर के पास से, मतलब जो अल्टीमेट जिन्होंने उनके पास से खरीदे थे ऐसे उनके पास से मिले हैं। तो लगभग 43 मोबाइल्स इनके पास से बरामद हुए हैं और भी कुछ गुने इसमें ओपन होने की आशंका है। कितने दिन की पुलिस कस्टडी? अभी टोटल 5 दिन की पुलिस कस्टडी इसमें मिली है। कल तारीख 7 तक इनकी पुलिस कस्टडी है और भी कस्टडी बढ़ने की इसमें शक्यता है। ठीक है।